नवनाथ भक्तिसार अध्याय 6. श्री गणेशाय नमः. जय जयाजी क्षीराब्धिवासा शेषशाही कमळहंसा नमोद्भव शोभा कमळभासा सुखाविलास रमेशा. हे करुणानिधे दयावंता दीनबंधो दीनानाथा. पुढे रसाळ कवित्व कथा बोलवी की रसनेसी. मागील अध्याय रसाळ कथन की 12 मल्हार पवित्र स्थान तेथे अष्टदैवत पिशाच मिळून युद्ध केले नाथासी. या परी 12 मल्हार करुणी तीर्थ कुमारदैवत करुणी कोकण स्थानात कुडाळ प्रांत आडूळ गावात येऊन राहिला. तो ग्रामाबाहेर दुर्गालयी महाकाळिका दैवत आहे. तयाचे दर्शन लवलं आहे. मच्छिंद्रनाथ पै गेला. ते काळिका दैवत अति खडतर मूर्ती मंद नांदे पृथ्वीवर. ते शिवहस्ताचे काळिकास्त्र स्थापन केले महिसी. त्या अस्त्रे करुणी दैत्य वधले म्हणून शिवचित्त प्रसन्न झाले. म्हणून काळिका देवी वहिले वरदान घेई का. वेदक कामना असेल चित्ती ते वर प्रदान मागे भगवती. एरी म्हणे अपर्णापती मम कामना ऐकिजे. तव हस्ती मी बहुत दिवस बैसले अस्त्र संभारास आणि जेथे धाडिले त्या कार्यास सिद्ध करून आले मी. बहुत वृक्षांते भंगिता क्षिती मी श्रम पावले अंबिका हस्ती. परी माते विश्रांती सुखवासा भोगू दे. मग अवश्य म्हणून उमा रमण तेथे केले तियेचे स्थापन. ते उग्रदैवत अति म्हणून अद्यापी आहे कली माझी. त्या काळिका दर्शनासाठी चित्त व्यग्र होऊन पोटी मार्गलक्षणी तयासाठी संचार करता झाला. देवी प्रतिकरुणी नमन म्हणे मायो आश्चर्यपण. म्या मंत्रकाव्य केले निपुण त्याजला सहाय्य होई तू. तरी माझे हस्ते विराजून मम कवित्वा विद्या गौरवून तया ओपणी वरदान कार्य उदित होई का. ऐसे मच्छिंद्र बोलता वाणी क्षोभ चढला अंतःकरणी. शिव हस्ते अस्त्रा लागोनी पूर्णाश्रम झालासे. त्यात मच्छिंद्राचे बोलणे त्या काळिका देवीने ऐकून तेने क्षोभले अंतःकरण प्रळया समान जेवी. जैसा मुचुकंद श्रमोणी निद्रिस्त ते काळी यवन गेला तेथे निद्रा बिघडता क्रोधानळात प्रसर झाला त्या समयी. की प्रल्हाद पडता परम संकटी विष्णू हृदय क्रोध दाटी. प्रगट झाला कोरडे काष्टी राक्षसा लागे नेवटावया. तैसी काळिका हृदय सरिता उचंबळली क्रोधभरिता. मच्छिंद्रा लागी मही सिंधू अर्था मेळवू पाहे लगबगे. की क्रोध न हे वडवानळ मच्छिंद्र अब्धी अपराजळ. प्राशू पाहे उतावेळ अर्थ समय जाणून या. म्हणे नष्ट अनिष्टापतिता मी भवपानी श्रमले असता. त्यातची माते दुःख वार्ता शिणवो पाहसी पुढारा. तुवा कवित्व विद्या निर्मून माते मागसी वर प्रदान. परिवरनो हे मजला विघ्न करू आलासी दुर्बुद्धे. अरे मी आपला भोग सारून निवांत बैसले सेवित असताना ते तू माते वराश गोवून शिणवो पाहसी दुरात्मया. तरी आता मम लोचनी उभा न राहे जाय फिरोणी. ना तरी आगळीक होता करणी शासन काळ लाभसील. मी शिवकरीचे अस्त्र तव करी राहीन काय विचित्र. की करी कवळून नरोटी पात्र भिक्षा मागे श्रीमंत. किंवा पितळ धातूची मुद्रिका रचली ती हिरा हिरकणी वेडका घडली. तेवी तू ते कामना स्फुरली सर माघारा. की वायासाचे धवळारी हंस बाळ करी चाकरी. तनय्ये दुराचारी इच्छू पाहे मम काष्ठा. राव रंकाचे पंक्ती आला परिश्रेष्ठता त्याला. की सिंधूची कूपस्थानी ठेला नांदत की आवडीने. की दीप तेजा ते पाहुणी वास दीप तेजा ते करी आस. तनय्ये शक्ती अस्त्रास तव करी वस्ती प्रारब्धे. आला विचारता पांडित्यपण तो अजारक्षक पुसेल कोठून. तनय्ये मूर्खा जाण आलास येथे दुरात्मया. आहा प्रतापी वनितासुत क्षीण चिलीट होऊनी मस्त. तयासी नमता करू पाहत तेवी येथे आलासी. अरे मी देव रुद्रकारी असता तव करी वसू हे काय भूता. तू ते काही शंका बोलता वाटली नाही दुरात्मया. तरी असो आता कैसे येथून जाई लपवी मुखास. ना तरी जीवितवा पावसी नाश पतंग दीपा समान जेवी. या उपरी मच्छिंद्र म्हणे देवी पतंग जळे दीपास हवी. परी नोहे तैसे नोहे माझे ठाई. प्रताप पाही तरी आता अगे मित्र बिंबते असे लहान. परी प्रताप ते जे भरे त्रिभुवन. तेवी तू ते दाखवून वश करीन ए समयी. अगे प्रताप जेवी पंडुसुतानी वायुसुता ते श्वेती दावणी. अक्षयी ध्वजी बैसवनी कीर्ती केली महीवरी. की अरुण मित्रा पुढी जोड
तेवी तू ते दावीन चाड, तरी दत्तपुत्र मी कोड जगी मिरवीन एवेळे. देवी म्हणे भ्रष्टा परियसी, कान फाडवणी आलासी, इतक्याने भयाते मज दावीसी, परी मी न भी सर्वता. हाती घेऊनी करकंकण, शेंदूर आलासी भाळी चर्चून, परी मी न भी, इतक्याने सर परता हे भ्रष्टा. अरी तुझी उत्पत्ती मज ठाऊक, की धीवर जाण तुझा जनक, परी तू मत्स्य मीन धरुणी कौतुके, निर्वाह करीबा उदराचा, तरी तुझ अस्त्रविद्या निपुण, कायसी दावी दारिद्र्या कारण, की अंधाचे जन्म चक्षु लावण्य, सर्वथा उपयोगी दिसेना, की बहुरूपी मिरवी शूरपण, तरी ते खेळापुरते निपुण, ते द्वंद्व जाळ सांभाळून व्यवहार आव्हानी आपुला. अरे माते दावीसी उग्ररूप, दांभिका ठका महाप्रताप, अहंकृती मनाचे पाप, मना माझी मिरविका. तू ते वाटेल मी महाथोर, की वश केली मी भूते समग्र, तैसा नोहे हा व्यवहार, शिवास्त्र मी असे. उगवली दृष्टी करीन वाकुडी, पाडीन ब्रह्मांडाच्या उतरंडी, तेथे मशका तव प्रौढी, किमर्थ व्यर्थ मिरवावी. अगा मशक धडका हानी बळे, तरी का पडेल मंत्राजळ, तेवी तू माते घुंगुरडे केवळ, निजदृष्टी आव्हानिसी. मच्छिंद्र म्हणे देवी ऐक, बळीने वामन मानिला मशक, परिणामी पाताळ लोक, निजदृष्टी दाविला. ऐसे एकता भद्रकाळी, चित्तव्य वधान पडिले क्रोधानळी, मग प्रताप शिखा ज्वाळा माळी, कवळूप आहे मच्छिंद्रा. मग परम क्रोधे त्यासी बोलत, म्हणे कवन प्रताप आहे तू ते, तो मज दावी मशका येथे, वामन कृत्य बळी जेवी. मच्छिंद्र म्हणे बहुयुद्धासी, मिरवलीस शिवकार्यासी, ते मज दावी अहर्निशी, परीक्षा घेईन मी तुझी. अगातरू वाढला गगनचुंबित, परी वातशस्त्रे उचळंबत, तेवी तू ते तोची पंत, आजी दृष्टी पडेल की. अगे बहु जिंकिले समारागणी, अभिमान नग वाढवला तयांनी, परिप्रारब्ध योगे करुणी, छिन्नाभिन्न होईल तो. ऐसे एकता भद्रकाळी, देती झाली सिंहा आरोळी, प्रगट होता अंतराळी, ब्रह्मांड ते उजळले. शब्द करी अति अचाट, की सहस्त्र विजूंचा कडकड, की अनंत अर्क उदयात महिलागी मिरवला. ते भद्रकाळी अस्त्रपूर्ण, एरी अस्त्र नोहे ते समय प्रदान, की देवदानवांचे मरण महिलागी मिरवितसे. ते अस्त्र नोहे बोलता वाणी, की माया प्रळयीचा उदित अग्नी, सकळा शांतवनी शून्यवदनी, भक्षिण राहे पंचभूता. ऐसी ते सकळ पूर्ण, की वासव शक्तीची भगिनी दारुण, पाहती झाली ऊर्ध्वगमन तेजपुंज मिरवुनी. जव शब्द करिता अति अचाट, खचुनी पडती गिरी कपाट, वंचर पळता न मिळे वाट, ठाई ठाई दडताती. अष्टदिग्गज अष्टदिक्पाळ, परम हडबडले शब्द तुंबळ, अति थडथडाट कापे केवळ, महिलागी मिरवतसे. हेलावले समुद्र जळ, हे हालावले सप्त पाताळ, मही म्हणे मी रसताळा, न पाहिनसे वाटतसे. उरगनाथ सहस्त्रपणी, तोही उचली स्वमूर्धुनी, वाहू पाहे सकळा अवनी, रसातळ भोगात, ऐकुनी सबळ गडगडाट, वराह दंत सावरी नेटे, कूर्मपृष्ठी आपली हाटे, महिलागी देतसे. ऐसे दाही दिशा झाले, मानव दानव सर्व गळाले, विकरा करुणी प्रगट वहिले, महिलागी मिरवतसे. सकळ झाली हडबडाट, देव दचकले स्वर्गपीठ, सोडून राहुनी विमान पेठ, अंतराळी मिरवती. अंतराळी कडकडाट करिता बोले मच्छिंद्रा नेट, म्हणे घाला येतसे अचाट, जीवित व रक्षी जोगड्या. तुवा व्यर्थ केली रळी, आता महीची होईल रांगोळी, तरी तू स्वगुरु येणे काळी, स्मरणाते मिरविका. अगा जैसे वज्रास्त्रे करुण, बा नगाचे होत चूर्ण, तनय्या येतू मही कारण, क्षीण करशी जोगड्या. अरे हा सकळ महीपाट, तो आज कालिका करी सपाट, तरी आता काय पाहसी वाट, मिरवसी कैसा जोगड्या. की धरा सबळती आंदोळली, यावरी तळी भद्रकळी, तरी मच्छिंद्र धान्याची पिष्टबळी, आता मिरवीन जोगड्या. मच्छिंद्र म्हणे बोलसी वाणी, परी ते वृश्चिक कंटकाची खाणी, दंश करता मज लागोनी, त्याला मारीन निश्चये. मग भस्म चोळी कक्षीपोटी, करी कवळुनी भस्मची मोठी, मंत्रास्त्राते आणुनी पोटी, वासव शक्ती जपतसे. मंत्री पाठ होता भस्मची मोठी, फेकली तेव्हा गगनपंथी, तवती तात्काळ वासाव शक्ती प्रकट झाली तेजस्वी. जैसे सहस्त्र अर्क तेजाळ, की उदय पावला भडांगणी गोळ, काळिका विधान तम मंडळ, निरसावया जातसे. काळिका कनक कश्य पुजांगी,
मानुनी प्रल्हाद मच्छिंद्र जोगी स्तंभापरी भस्म चिमुटीत वेगी नरहरी रूपे प्रगटली की परमक्रोधी वडवा नळ भद्रकाळी समुद्रजळ प्राशावया उतावेळ गगनपंथे जात असे ते वासवास्त्र कर्ककरीचे भद्रकाळी अस्त्र शिवकरीचे उभय ते सवार प्रताप नगरीचे युद्धाला घे मिरवले की पाहणी पाहता हरिहर की एक मित्र एक चंद्र वाचस्पतीचे महात्म्या पार उष्णा कवी मिरवत असे की एक मेरू एक मांदार की वायू आणि वायुकुमार तेवी भद्रकाळी वासवास्त्र गगना माझी मिरवती की जेठियान माझी जरासंध तया भिडला भीम प्रसिद्ध की कपी माझी सुग्रीव द्वंद्व वाली लागी भिडत असे तनयये उभय शक्ती युद्धा मिसळल्या गगनपंथी लोंबी झोंबी प्राणरहिती करू पाहती एकमेका मग तो एकची दंदनाट झाला सबळ ब्रह्मांड स्फोट विमानी पळवती देवता वाट चुकारपणे मिरवत असे दोन्ही अस्त्रे बळवंत एकमेका ते प्रहार करीत जेने प्रहारे भयाभीत दाही दिशा तै होती परिती काळी अस्त्रदैवत तिने ग्रासले वासव शक्ती ते मग अतिक्रूर होऊन उन्मत मच्छिंद्रावरी चालली ते पाहून मच्छिंद्रनाथ करी कवळी भस्म चिमुटीत मग एकादश शस्त्राते रुद्रमंत्र प्रयोगी स्मरत असे जेणे करुणी एकादश रुद्र प्रगट झाले महाभद्र तेजपुंज नक्षत्र चंद्र काळिकास्त्र मिरवले ते महाप्रळयाकार भयंकर रूपी अनिवार ते पाहताची काळिकास्त्र सुक्ती लागी प्रवर्तली सकळा करुणी नमना नमन स्तुतीस वाढोनी खनोनी रत्न परम भक्ती सुक्तीचे कारण शृंगारिले रुद्राते ते नवरत्नांचा सुगम शृंगार भूषणी मिरवता एकादश रुद्र शांत होऊनी महाभद्र एलरूपी पावले ते पाहुणे मच्छिंद्रनाथ करी कवळी भस्म चिमुटीत मग एकादश शस्त्रांते रुद्रमंत्र प्रयोगी स्मरत असे जेणे करुणे एकादश रुद्र प्रकट झाले महाभद्र तेजपुंज नक्षचंद्र काळिकास्त्र मिरवले ते महाप्रळयाकार भयंकर रूपी अनिवार्य ते पाहताची काळिकास्त्र सुक्ती लागी प्रवर्तली सकळा करुणी नमना नमन स्तुतीस वाढुनी खनुनी रत्न परमभक्त सुक्तीचे कारण शृंगारिले रुद्राते ते नवरत्नांचा सुगम शृंगार भूषणी मिरवता एकादश रुद्र शांत होऊनी महाभद्र एलरूपी पावले ते पाहुणी मच्छिंद्रनाथ वजास्त्रत्वरे प्रेरित तयासाह्य धुमास्त्र महंत तेवी मिरवत असे तेने करुणी धुमाकार मावळला मित्र ताराचंद्र तया संधित वजास्त्र निजमस्तकी भेदित असे परिती चपळ काळिका देवी वज्रास्त्र धरले तिने पायी आपत्ती झाली शैलाद्री महीत उत्तर दिशे कारणे तेने घाय शैलाद्री पर्वत निमाचूर झाला नेमस्त ती साक्षाद्यापी हिंदुस्थानात सह्याद्री पर्वत नसेची रामेश्वरापासून नेमस्त आणि गुर्जर देशपर्यंत महाद्री आहे नांदत पैल नसे महाराजा असो ऐसे वज्रास्त्र सरले आणि धुमास्त्र ते गिळले ते पाहून मच्छिंद्र व्हेले वाताकर्षण जपत असे ते सबळ वाताकर्षण लाभले होते मच्छिंद्रा कारणे ते शुक्रमंत्र प्रदान संजीवनी लादली की वसिष्ठ धेनू झाला लाभ ती केते विष्णूचे सुदर्शन मिळाले स्वयंभ तेवी देत स्तुतिका गर्भ सुक्तास्त्र मिळाले की यमालागी यमन साधले की दमालागी दमन लाधले तेवी युक्ती मच्छिंद्र शोभले देत सुक्तिका रत्न मिरवले की वजास्ते शक्र विराजमान की देवता लाधले अमृतपान तेवी दत्ताने सुतिका रत्न मच्छिंद्राते मिरवले की रत्नात मंत्रावळे देत कृपेची वरदवाळी भस्म चिमुटी योजने ते काळी प्रोक्षिता झाला मच्छिंद्र तव ते मंत्रास्त्र गुप्त काळिका देवीवर वाहत प्रवेश होताची वात कुंठित सकळ देहाचा पै झाला तेने देवी विकळ झाली गगनाहून आदळली तेने घाय अति व्यापिली केविल दिसे मूर्छेने परिमही पडता ऐसे वाटले की मेरू मांदार कोसळले तेने प्रहारे पर्वत भंगले तरु झाले रांगोळी कित्येक सावजे झाली चूर्ण काही पळता रानोरान दचका पावती समुच्चयजन देवदानव विस्मित असो ती आवरण अवस्था मही निचेष्टित झाली माता श्वेतनयनी विकाळ विदेहस्था अवस्थेत मिरवली प्राणरहित होऊ पाहे मग वेगी स्मरला उमाराय ते वाघभाट धावूनी तरुणोपाय जाऊनी पोचले कैलासा जाताची श्रवणद्वारी बोभाट सावध होय कैलासनाथ की शिवकरीचे काळिकास्त्र चाट संकटाते पडियेले
तो हृदयी पाहे विचारून मच्छिंद्रनाथांचे झाले आगमन. मग नंदिकेश्वरी सिद्ध होऊन तया ठाई पातला. येताची देखे मच्छिंद्रनाथ धावुनी लगबगी अतित्वरित. चरणकमळी कामनातीत मूर्धकमळ अर्पितसे. शिव उतरुणी नंदिकेश्वरी भाऊके कवळला. दशम करी भेटूनी हृदय प्रेम लहरी आवळूनी धरितसे. म्हणे तानुल्या अतिथोर करुणी दाविला चमत्कार. मज करीचे काळिकास्त्र आजी जिंकिले पराक्रमे. नाथ म्हणे आदिनाथा ही तत्वकृपेची बोध सरिता. बद्रिकाश्रमी राहुणी दत्ता श्रुत केले तुम्ही माते. षण्मास महाराजा रक्षुणी माते. प्रसन्न रवी केला तुम्ही दत्त. त्या प्रसन्न कुळाचे उदित माते ओपिले कृपेने. शिव म्हणे बा असतू आता सावध करी काळिका दैवता. नाथ म्हणे वरदहस्ता मम मौळी स्पर्शावा. माझे मागणे आहे किंचित देऊनी स्वामींनी करावे श्रुत. जैसा संजीवनीचे अर्थ शुक्रकचा फळला असे. मग सिद्ध सर्वेश वरदमौळी म्हणे कोण कामना उचित झाली. तदनु अर्थ एकाळी लाधसी तू वंदवत्सा. नाथ म्हणे पंचवक्रा कवित्व करिवले साबरी पवित्रा. त्या ते वर देऊनी वरद पात्रा. काळिकास्त्र मिरवावे जैसे तव करी बहुदिवस. बसुनी अमित केले कार्यास. तेवी माझे वक्रास्त काळिकेने बसावे. जे जे कार्य लागे माते तदनु कार्य व्हावे सरते. आणि पुढे ही मंत्रकार्या ते उपयोग व्हावे जयासी. ऐसे रीती वरदान द्याल जरी प्रसन्न होऊन. तरी कामना समाधान निज देही नांदेल. अवश्य म्हणून उमारमण काळिका तत्करी ओपीन. तरी या समयी जीवित वदान काळिकेती स्वीकारी. या परी मीही उमानाथ तत्कार्यासी आहे उदित. ऐसे म्हणून कर्तळी त्वरित भाष घेतली मच्छिंद्रे. मग चरणी माता ठेवूनी भस्म चिमुटी घेऊनी. वातास्त्र मंत्राकर्षण जपुनी बोलवतसे वैखरी. पूर्ण पाठ वैखरीसी होता. भस्म चिमुटी फेकी तत्वता. तेने हदगत होऊनी सर्वता. काळिका देवी उठली उठुनी बैसली सावध होऊनी. दाही दिशा पाहे न्यावळीनी. तो अकस्मात शूळ पाणी आपले दृष्टी देखिला. मग लगबगे येऊनी त्वरित शिवपदी मौळी सज्ज करीत. म्हणे महाराजा आदिनाथ आजी जीवितवत वादितले. जैसे होय सर्पसत्रास तोही मिरवला अस्तिक त्यास. तेवी आज मम प्राणास रक्षिता झालासी आदिनाथा. की भस्मासुरांच्या पवनवाती आपण पडिला होता व्यावृत्ती. तेथे रक्षणे विष्णुमूर्ती कृपापात्री मिरवली. की शक्तिघाते सुमित्रासुत. पुढे होता रघुनाथ विकट होता हनुमंत. प्रसन्न त्याते झाल्यासे की प्रल्हादाच्या कैवारासी. नरहरी धावला अति उद्देशी. तनय्याये आज तू मजपाशी मिरवलासी की कृपेने. ऐसे म्हणून काळिका देवी वारंवार लागे पायी. या उपरी म्हणे दक्ष जावई मम मागणे आहे एक. देशील जरी कृपा करून तरी तुझ देईन नागरत्न. देवी म्हणे उमारमण अर्थ कोणता बोलावा. शिव म्हणे बहुदिवस मम करी विराजलीस. आता येऊनी मच्छिंद्रदास जग उपकारी बसावे. हेची मागणे माझे आहे. तुवा कृपा करुणी मज द्यावे. हे वचन ऐकुनी महामाय गदगदा हसनली. म्हणे महाराजा पायापाशी मी म्हणते तुमची दासी. इतके गुह्य धरुणी मानसी. दान मागता हे काय. जिकडे धाडाल तिकडे जाईन. तुमची आज्ञा मज प्रमाण. इतके गुह्य धरून दान म्हणणे अनुचित हे. जैसा वाचस्पती ज्ञानचाड अजारक्षका पुसे कोड. तनय्याये माझी अपाड जल्पलीस की महाराजा. की उड्डाण करावया अर्थी गोलांगुळा स्तवी मारुती. तनय्याये मम प्रयुक्ती जल्पता की महाराजा. की पियुष मृत्यू निवारणास स्तविता झाला बळीरस. की टक्क्या करता महापरिस विनवितसे धनाढ्याला. तनय्याय अपरणापती गौप्य धरुणी करता विनंती. परी हे श्लाघ्य सेवकाप्रती कदाकाळी साजेना. तरी आता असो ऐसे मान्य करीन स्वामी शब्दास. मग बोलुनी मच्छिंद्रास जननी हृदयी कवळीला. म्हणे बारे ऐकवचन साबरी विद्या कविरत्न. जेथे येईल माझे नाम तेथे साह्य मी असे. कवन अर्थी असो कैसे मी प्रवृत्तीनी उच्चारास. ऐसे करतल देऊनी भाष्य समाधानी मिरवले. मच्छिंद्राणी उमानाथ देवीने ठेवूनी 3 रात्र. मग स्नेहसंपन्न बोलत मच्छिंद्रनाथा ओढवले. या उपरी शिवे देवीचा
पाणी मच्छिंद्रनाथाच्या कृपे ओपुनी अतिगौरवे शूलपाणी स्वस्थानासी जात असे. मग मच्छिंद्र आणि उमानाथ देवी बोळवणी स्वस्थाना येत शिव पावले कैलासात मच्छिंद्रनाथा भेटूनी. यापरी तेथुनी मच्छिंद्रनाथ उत्तरपंथे गमन करीत तो समुद्रतीरी हरेश्वर दैवत गदातीर्थी पातला. गदातीर्थी करुणी स्नान येत हरेश्वरा दर्शना कारण. ते कथा वर्तले रसाळपूर्ण. पुढील अध्यायी वंदू आता. शिवसुत वीरभद्र महाजेटी प्रतापरुद्र तया ते भेटता नाथ मच्छिंद्र समरंगणी मिरवती. असो येऊनी त्या प्रसंगी आता भावे पूजिल्या काळिका देविता. तरी पटणी प्रसंग उपयोग बहुता मुष्टी निवारणी पडेल. पुढे मंत्रपुष्टी दुष्टी बाधा न करी तीर्थाची पाठी. कुडे चढे जारणा लोटी मरण भीती बाधेना. हा अध्याय नित्य पठन करील तो इतक्या भयापासून सुटील. आणि हा अध्याय गृही पाळील कधीही पिडा त्यासी न. आणि कोणासही जगी औंताता काळी मुष्टीची बाधा होता. त्या ते प्रसंग श्रवणी पडता शम होईल ती मुष्टी. ऐसे गोरक्षांचे कथन वदला आहे किमयागिरी ग्रंथा कारण. तरी जन हो विश्वास धरून ग्रंथसंग्रही पाळावा. हा ग्रंथ म्हणाल उगली चवाणी तरी नोहे आहे अमृत संजीवनी. पहा सिद्धांची बागवानी श्री गोरक्षे कथिले. तरी विश्वास धरुणी चित्ता प्रचित घ्यावी पठन करिता. नाही तरी ग्रंथ उगाची निंदिता दोषा माझी पडाल की. या उपरी अर्थार्थी उगीच नांदाल निंदाल ग्रंथाप्रती. तयाचा निर्वश पावनी क्षिती यमपुरी वसेतो. तरी श्रोते भाविक जन तुम्हा सांगतो एकची वचन. भावविश्वासा करारोहण सकळ स्वार्थ पुरेल की. जे विश्वासावर स्वार झाले ते सर्वस्वी तरुण गेले. सत्यवचनी जगी मिरवले संतवदनी विश्वासकू. तरी जगा माझी धुंडीसूत मालू नरहरीच्या वंशात. विश्वासे झाला ब्रह्मी व्यक्त संतपदी भावार्थ. स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गौरक्ष काव्य किम्यागार. सदा परिसोत भाविक चतुर. षष्ठ अध्याय गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. नवनाथ भक्तिसार षष्ठ अध्याय समाप्त.